नमस्कार मैत्रिणींनो. बघून छान वाटते ना आळूच्या पानाची वडी. खायला तर आवडते पण घशामध्ये तडतड होतं, त्यामुळे आपण खूप वेळा ही वडी करण्याची टाळतो. पण आजचा व्हिडिओ जर बघितला ना तर तुम्ही नक्कीच या आळूच्या पानाची वडी बनवून खाऊ शकता. कारण या पद्धतीने जर तुम्ही आळूची वडी बनवून खाल्ली तर तुमच्या घशामध्ये अजिबात तडतड होणार नाही आहे. तर बघा किती छान तयार झालेली आहे आणि अतिशय कमी तेलामध्ये ही वडी तयार झालेली आहे. त्यासाठी मी हे आळूचे पानं घेतलेले आहेत. आमच्या घरासमोरच आळूचे पानं आहेत. हे गावरान आहेत, पण तुम्हाला जे आळूचे पानं भेटतात ते गावरान असतात किंवा नसतात. त्यामुळे काय होतं, कधी कधी तडतड होते. गावरान पानाने होत नाही तडतड, पण जर तुम्हाला वेगळ्याच प्रकारचे भेटले तर तडतड होते. पण आज मी अशी काही टिप्स सांगणार आहे की ज्यामुळे घशात तडतड होणार नाही. तर आवश्यकतेनुसार त्यासाठी बेसन पीठ घ्यायचं आहे आपल्याला. हळद, लाल तिखट किंवा याच्याऐवजी तुम्ही लाल तिखटाऐवजी हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसूण याची पेस्ट करूनही घालू शकता. धने पावडर, जिरे पावडर टाकायचे आहे, त्यामुळे वडीला टेस्ट छान येते. आवश्यकतेनुसार मीठ टाकायचं आहे आणि तुम्हाला वडी जरा कुरकुरीत बनवायची असेल तर यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ टाकू शकता, पण मी टाकलेलं नाही आहे. मस्त हिरवीगार कोथिंबीर कट करून टाकली आहे, लसूण कुटून टाकलेलं आहे, कारण मी लाल तिखट टाकलेलं आहे. त्यामुळे हे सगळं वेगळं वेगळं वाटण बनवलेलं आहे. थोडेसे जिरे हातावर घेऊन चोळून टाकायचे आहेत आणि आवश्यकतेनुसार आपल्याला पाणी टाकून याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे. मिश्रण खूप घट्टही बनवायचं नाही आणि खूप पातळही बनवायचं नाही, जेणेकरून पाण्याला व्यवस्थित लागल्या जाईल अशा पद्धतीचं मिश्रण आपल्याला बनवायचं आहे. पिठातील सर्व गाठी हाताने फोडून घ्यायच्या आहेत. आता छान मिश्रण तयार झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता काय करायचं आहे, या स्टेजला आपण पानं खाल्ल्यावर घशात तडतड होऊ नये यासाठी आपल्याला यामध्ये थोडासा लिंबाचा रस टाकायचा आहे, किंवा तुम्ही दही टाकलं तरीही चालेल. लिंबाचा रस किंवा दही या दोन्हीपैकी कोणतंही एक तुम्ही टाकू शकता. त्यामुळे तुमच्या घशामध्ये अजिबात तडतड होणार नाही आहे. आणि आपण हे पानं जे घेतलेले आहे ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता हे पान पालतं ठेवायचं आहे आणि त्याला आवश्यकतेनुसार बेसन पीठ लावायचं आहे. खूप जास्त पण लावायचं नाही, नाहीतर काय होतं, जर बेसन पीठ जास्त लागलं गेलं तर वडी जाड होते आणि मधून कच्ची राहण्याची शक्यता असते. त्यामुळे थोडं कमी लावा. बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही लावू शकता. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही प्रत्येक लेअरलाही थोडं थोडं पीठ लावू शकता, पण तशी तर जास्त आवश्यकता नसते, कारण ही वडी आपण शॅलो फ्राय करणार आहोत. अतिशय कमी तेलामध्ये या वडीला आपल्याला बनवायचं आहे. तर अशा पद्धतीने प्रत्येक पानाला आपण बेसन पीठ लावून घ्यायचं आहे. सर्व पानाला आवश्यकतेनुसार बेसन पीठ लावून घ्यायचं आहे. तोपर्यंत जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि ही आळूच्या पानाची वडी बनवण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर तसे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. या चॅनलवर तुम्हाला अशा साध्या सोप्या घरातील साहित्यातून तयार होणाऱ्या रेसिपी पाहायला भेटतील. तर व्हिडिओला एकदाच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर अशा पद्धतीने मी सर्व वड्या एकदाच बनवून ठेवलेल्या आहेत आणि ह्या वड्या मी आता कमी तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे. त्यासाठी मी एक तवा घेतला आहे, जेणेकरून एकाच वेळी आपल्या 5 ते 6 वड्या फ्राय होतील. तव्याला थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे, जेणेकरून ह्या वड्या चिटकणार नाही आहेत. आणि सर्व वड्या एका साईडने मी टाकून घेणार आहेत. ह्या वड्या व्यवस्थित टाकायच्या आहेत, कशाही ठेवल्या तर व्यवस्थित फ्राय होणार नाही आहेत. त्यामुळे एका लाईनने ह्या वड्यांना ठेवून द्यायचं आहे आणि एक 10 मिनिट याला अजिबात हलवायचं नाही. एक साईड पूर्ण शेकू द्यायची आहे, तेव्हा आपण मग साईड बदलून घ्यायची आहे. त्यामुळे काय होतं, एक साईड पूर्ण फ्राय होऊन जाते आणि दुसरी साईड फ्राय होण्यासाठी आपण साईड बदलू शकतो. वरून थोडंसं तेल टाकायचं आहे. तळायला खूप सारं तेल लागतं आणि पानामध्ये जाऊन बसतं. त्यापेक्षा हे कमी तेलामध्ये आणि अतिशय चविष्ट अशी आळूच्या पानाची वडी तयार होते. आता बघा, एक साईड छान शेकलेली आहे, म्हणजे जेणेकरून ही साईड आपल्याला दुसऱ्या वेळेस शेकायची आवश्यकताच पडणार नाही आहे. गॅस थोडा मीडियमच ठेवायचा आहे, खूप मोठा करायचा नाही. जर गॅस मोठा ठेवला तर काय होतं, वड्या हे करपण्याची शक्यता असते. त्यामुळे कमी गॅसवरच ह्या वड्या फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर एक साईड पूर्ण फ्राय झालेली आहे, बघू शकता तुम्ही. आता दुसरी साईड पण छान तयार झालेली आहे. अशा पद्धतीने आपल्या सर्व वड्या तयार झालेल्या आहेत. मी सांगितलेल्या पद्धतीने नक्कीच वड्या बनवून पहा आणि एकदा खाऊन पहा. तुमच्या घशामध्ये अजिबात तडतड होणार नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे अगदी